डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संविधान पूजेचे आयोजन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन म्हणून मुंबई तपास वृत्तपत्राचे संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते राजीव मिश्रा यांच्या वतीने संविधान पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी संविधान पुस्तकाचे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले। भारतातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचे वाचन केले पाहिजे, जेणेकरून त्यांना ग्रामपंचायती, संसद आणि इतर सर्व शासकीय व कायदेविषयक माहिती मिळू शकेल। त्यामुळे प्रत्येकाला याचा फायदा होईल, अशी प्रतिक्रिया राजीव मिश्रा यांनी दिली। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मंडळींनी उपस्थिती लावली। यामध्ये सुदाम निकम, राहुल निकम, सुधीर पवार, राजेश पवार, अवधेश शुक्ला, अफसर इनाम, चंदू पाटील, संजू मेनन, किशोर सोनम, शाहिद खान, दिलीप चव्हाण, शर्मिला किनी, पप्पू यादव, मल्लिकार्जुन गरीब आदी मान्यवर। नमस्कार। प्रथमतः मी सर्वांचे आभार मानेल, कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सण येतो तो आपला सण आपण इतर जातीभेदी निर्माण न करता प्रत्येक सण आपला म्हणून आपण साजरा करावा। कारण आपण बघतोय आज महाराष्ट्रामध्ये काय चाललं, देशामध्ये काय चाललं आहे, प्रत्येकजण आरोपावर ते आरोपात ईडीच्या चौकशी चालू देखील आहेत सर्वांना, ती प्रत्येकजण त्याच्यामध्येच गुंतलेला आहे। परंतु कुठेतरी आपला जो सण येतो त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं आहे। कारण बाबासाहेब आंबेडकरांचा जर का विचार होता, त्यांनी संविधान लिहून आणलं, त्या संविधानाची घटना देखील आपण आज पाहतोय। जनतेला एकच आव्हान असणार आहे, कोणत्याही जाती धर्म जे आता आपण पाहतोय त्याला बली न पडता सर्वांनी एकत्र येऊन कोणताही सण असो तो एकोपाने साजरा करा, हेच महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज जर का आम्ही पाहिले तर त्यांच्यासोबत 18 पगड जातीचे मावळे देखील होते। आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जर का विचार केला तर गाणं देखील आपण पाहिलं, दोनच राजे इथे गाजले, कोकण पौर्णिमेवर ते गाणं आपण पुन्हा पुन्हा ऐका, त्याच्यामध्ये सर्व काही आपल्याला ऐकायला मिळेल। सर्वप्रथम महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। आज जे संविधान पूजन जे मिश्राजींनी ठेवलेलं आहे खूप छान उपक्रम आहे, कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी, देशवासियांसाठी संविधानामध्ये खूप काही असे विषय दिले का ते आपल्याला माहीतच नाही। ते घटना जेव्हा लिहिलं आहे, हा आपला संविधान जगात सर्वश्रेष्ठ संविधान आहे। आणि जे मिश्राजींचं जे तळमळ आम्ही बघतो नेहमी का हे संविधान घरोघरी पोचावं आणि लोकांना त्यानं कळावं, तर आज आम्हाला पण बोललो, आम्ही येऊन बघितलं, सगळं खूप छान उपक्रम आहे। आणि माझीही सगळ्यांना एक विनंती आहे का संविधान आपणही वाचा, आपल्या मुलांनाही ते संविधानामधले आवड निर्माण करा, कारण बाबासाहेबांनी जे लिहिलं आहे ते तसंच आता घडत चाललेलं आहे। आणि हे खूप अगोदर तेव्हापासून ते आहे, पण आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण अनभिज्ञ आहोत त्याच्यात। म्हणून मी आपले राजीवजींचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। खूप छान उपक्रम तुमचा आहे आणि आम्हालाही आज बघून, आम्ही राजकारणी असूनसुद्धा आम्ही ह्याच्यात जास्त आवड नाही, पण आज बघून असं वाटायला लागलं की कुठंतरी आम्ही पण कमी पडतो आहे। म्हणून आज ह्या संविधान दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि राजीवजींना मनपूर्वक शुभेच्छा देतो। सबसे पहले तो बाबा साहब के 131वें जयंती पर बाबा साहब का विनम्र अभिवादन, और आप लोग इस कार्यक्रम में हमारे साथ मौजूद हैं, इसको लेकर के आप लोगों का बहुत बहुत हार्दिक अभिनंदन। आज जो मैंने संविधान पूजन दिवस का कार्यक्रम रखा, इसके पीछे सबसे बड़ा कारण यह है कि मैंने एक चीज़ देखा है कि लोग बाबा साहब को आदरांजलि देने में तो आगे रहते हैं, लेकिन बाबा साहब की जो अमूल्य कृति है भारत का संविधान, जिससे आज यह पूरा देश चल रहा है, जिसकी ज़रूरत ग्राम पंचायत से लेके प्रेसिडेंट हाउस तक पर आपको पड़ती है, और जिसका पूरा संचालन जिस संविधान के आधार पर होता है, चाहे वो ग्राम पंचायत हो चाहे वो प्रेसिडेंट हाउस हो, ये पूरा जो सिस्टम है नीचे से लेके ऊपर तक वो जिस पर चलता है वो है भारत का संविधान। और अगर हम उसी को नहीं जाने और बाबा साहब की इस अमूल्य कृति को ही नहीं पढ़े
तो फिर बाबा साहब का सम्मान करने का मुझे लगता है कि हमको हक नहीं है कि अगर हमने उनके सबसे अनमोल रत्न को अगर हमने नहीं पढ़ा। और सबसे बड़ी बात यह है कि केवल बाबा साहब का अनमोल रत्न है ऐसी बात नहीं है। अगर आपने इस संविधान को पढ़ लिया तो मेरा दावा है कि आपके अंदर एक न्यायिक रूप से इतनी शक्ति आ जाती है कि आप प्रशासन के किसी भी गलत प्रहार को आप आसानी के साथ झेलने में कामयाब हो सकते हैं और प्रशासन या शासन या शासक के किसी भी गलत प्रहार का आप मुंहतोड़ जवाब दे सकते हैं एक सजग नागरिक होने के नाते भारत के। और ये तभी संभव है जब आपके पास भारतीय संविधान का ज्ञान हो। ये ज्ञान का चूँकि मुझे फ़ायदा मिला है, मैंने पढ़ा है और इसके लेकर के मुझे एक बहुत ऊंचाई हासिल हुई है इसको जानने के चलते। इसलिए मैं चाहता हूं कि भारत के हर घर में हर बच्चे को, हर बूढ़े को, हर बुजुर्ग को, हर जवान को भारत का संविधान एक बार जरूर पढ़ना चाहिए, जिससे वो भारत का एक सजग नागरिक बनकर भारत को अपनी सेवा प्रदान कर सके। हम इस राष्ट्र के नागरिक हैं तो हमारा काम है कि बाबा साहब ने जो कहा था कि सीखो और जागरूक बनो, तो हमें जागरूक नागरिक बनने के लिए भारतीय संविधान की बेहद सख्त आवश्यकता है, जिससे कि हम किसी भेड़ बकरी की तरह हाँके न जा सकें, लोग हमें किसी गलत राह पर भटका न सकें, हम शासन प्रशासन के सत्ता के दुरुपयोग का शिकार न बन जाएं। इससे बचने के लिए बहुत ज़रूरी है कि सबों को भारतीय संविधान का ज्ञान हो। इसलिए मैंने ये संविधान पूजन दिवस, अब बाबा साहब की जयंती से शुभ अवसर और क्या हो सकता था संविधान पूजन दिवस का, इसलिए मैंने बाबा साहब की जयंती के अवसर पर ये संविधान पूजन दिवस का कार्यक्रम आयोजित किया। और इसी बहाने मैंने हर लोगों से ये अपील की है कि सबके घर में आप अगर बाबा साहब को सम्मान देना चाहते हैं, श्रद्धांजलि अर्पित करना चाहते हैं, तो निश्चित तौर पे अपने अपने घर में एक संविधान की पुस्तक लाइए और अपने घर के हर बच्चों को इसको पढ़ाइए, जिससे आपका बच्चा और आप दोनों भारत के एक सजग नागरिक बन पाए।